नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। फलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या हॉटेल मधुदीपचे मालक रणजितसिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील आरोपांवर खुलासा केला आहे। 23 ऑक्टोबरला जेव्हा ही महिला हॉटेलमध्ये आली तेव्हापासून घटना घडल्याचे निदर्शनास येईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाला दिले आहेत। सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप देखील त्यांनी फेटाळून लावले आहेत। आमच्यावर केलेले आरोप हे पूर्ण निराधार असून आम्ही सर्व पुरावे पोलीस प्रशासनाला दिले आहेत, त्यामुळे तपासाद्वारे सत्य पुढे येईल, असे हॉटेल मधुदीपचे मालक रणजितसिंह भोसले म्हटले। नमस्कार, मी रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, ओनर हॉटेल मधुदीप फलटण। 23 तारखेला 22चा दिवस होता। सकाळी 1:22 MH23 पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मधुदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभी राहिली। उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमननी विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले, सकाळी आत्ता रस्ता उशीर झाला आहे, आत्ता जाणं काय उचित राहणार नाही, त्यामुळे मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करणार आहे, बारामतीला पुढे जाणार आहे। असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणुसकी म्हणून दार उघडलं। स्वतः वॉचमननी ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली, गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले। रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्ट प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची आम्ही स्वतः हँडरायटिंगनी त्यांनी एंट्री केली, आधार कार्ड दिलं, त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला, सही केली आधार कार्ड नंबर टाकून, आणि CCTVच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर 114 तेही CCTVमध्ये कव्हर झाले। बरोबर 1:30 आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला। रजिस्टर मगाशी मी दाखवलं, आपल्याला एक कॉपी त्याची देतो। बरोबर 1:30 त्या रूममध्ये रूम नंबर 114 गेल्या। रूम नंबर 114 आतमध्ये गेल्यानंतर सकाळी 10-11च्या सुमारास रूम, आमची सेवा कशी असते, 24 तास चेकआउटची सेवा असते, त्यामुळे 11-12 वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही। पण 12 नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही, फोन रिसीव्ह पण नाही केला गेला, किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा 12 ते 1च्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही न उत्तर मिळाल्यामुळे असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम, दमल्या असतील, झोपल्या असतील। त्या अनुषंगाने आम्ही परत 3 वाजता 3 ते 4च्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली, बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी, पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेलं आहे, काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही 3 वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमधनं किंवा रिप्लाय येत नाही, का त्यांनी ऑर्डर अजून काय केलेलं आहे, साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाहीये। मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळे, भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळे मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते, ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी। पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45च्या आसपास रूम उघडण्यात आली। त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे। मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे, आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला। इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांना तिथे बोलवलं गेलं, त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली। हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये। एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर। एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून, नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली। तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये। ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती नेमकी कशी होती, ती टेन्समध्ये दिसत होती, काय नेमकं काय कसं होतं? स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशनमध्ये त्या होत्या, चेहरा थोडासा पडलेला। फुटेज जर आपण बघितलं, CCTV फुटेज मी आपल्याला दिलेले, CCTV फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दार उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या, बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं CCTVमध्ये। त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल उडवण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे। फलटणमध्ये कुठंतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे, ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे। त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला
कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसहित. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.